गांधींच्या पहिल्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेले नागपूरचे कृष्णकुमार पांडे यांचा यात्रेदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता। यावेळी प्रदेश काँग्रेसने 25 लाख रुपये पांडे यांच्या परिवाराला देण्याची घोषणा केली होती, तर या घटनेला वर्ष उलटून गेलंय। मात्र काँग्रेसने 25 लाख रुपये देण्याचं आश्वासन अजूनही पाळलेलं नाहीये, त्यामुळे काँग्रेस हे आश्वासन विसरून गेली तर नाही ना असा सवाल उपस्थित होतोय। या आहेत नागपूरच्या रितू पांडे। रितू पांडे या नागपुरातील काँग्रेसचे दिवंगत नेते कृष्णकुमार पांडे यांच्या कन्या। त्या हताश आहेत। काँग्रेसवरून त्यांचा विश्वास उडालाय। याला कारण आहे नाना पटोलेंनी न पाळलेलं आश्वासन आणि काँग्रेसने केलेलं दुर्लक्ष। बरोबर वर्षभरापूर्वी कृष्णकुमार पांडेंचा भारत जोडो यात्रेत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। मृत्यूनंतर पांडे यांच्या कुटुंबाला 25 लाखांच्या मदतीची घोषणा नाना पटोलेंनी केली होती, पण वर्ष उलटलं, नाना पटोलेंनी 25 लाखांपैकी 25 रुपये ही पांडे कुटुंबाला दिले नाही। काँग्रेसची है तैयार हम ही सभा होत असताना पांडे कुटुंबाच्या या वेदना आणखी तीव्र झाल्यात। हमारी ये उम्मीद है कि बस उनके कलंक हट जाए। जो 25 लाख देने का नाना पटोले जी ने जो बोले थे, हमें पैसे के भूखे नहीं है, बस सम्मान चाहिए और ये कलंक हटा दे। क्योंकि हम जहाँ समाज में बाहर जब भी जा रहे हैं तो बस हमें यही पूछा जा रहा है कि आपको पैसे मिल चुके। लोकशाही मराठीनं याबाबत जेव्हा नाना पटोलेंची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी फोन केला, तेव्हा नाना पटोलेंनी मदतीचा विषय फार मोठा नसल्याचं सांगितलं। शिवाय सभेच्या कामात व्यस्त असल्याचं सांगून बोलण्यास नकार दिला। काँग्रेस नेत्यांचं हे वागणं पांडे कुटुंबाच्या जिव्हारी लागलंय। आता किमान राहुल गांधींनी पांडे कुटुंबाची भेट तरी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जातीये। राहुल जी से यही है कि मैं आके थोड़ा घर में मेरे दादाजी को, मेरी मम्मी को सांत्वना दे। काँग्रेसच्या या कृतज्ञपणावर भाजपनंही टीका केली। व्हिडिओ काढणाऱ्या नेत्यांच्या दृष्टीने एका कार्यकर्त्याची किंमत काय आहे? एखाद्या कार्यकर्त्याचा जीव जेव्हा जातो त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडायचं, आपल्याच कार्यकर्त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणारे देश वाऱ्यावर सोडल्याशिवाय शकत नाही। यांना फक्त खुर्ची, सत्ता, राजकारण, विचार हेच फक्त या काँग्रेसच्या लोकांना समजतं। सामान्य कार्यकर्ता हा कोणत्याही पक्षाचा आधार असतो। काँग्रेसनं कार्यकर्ता आणि त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडल्यानं कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त होतीये। कल्पना नळसकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।